बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शी महान राजा सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो। मंचावर उपस्थित बा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण झेंडेजी, बा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष समाधान मस्केजी, सचिव राहुल झेंडेजी, खजिनदार रामदास चव्हाणजी, दीपक निसगुणकरजी, आशिष बणकरजी, बा प्रतिष्ठानचे सर्व सदस्यगण, आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेले सर्वच मंचावरचे मान्यवर, ॲडव्होकेट नवनीत भोजनेजी, माझ्यासोबत आलेले बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधवजी, माझे सहकारी संदीप कांबळे, मुकेश कांबळे, आमचे सर्व पदाधिकारीगण, बिरारे सर आहेत, बिरारे मॅडम आहेत, ठाण्याची संपूर्ण कमिटी आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम। आज आपण संविधान दिन या दिनाचं कौतुक करण्यासाठी या सगळ्या आजच्या या ठिकाणी इथे जमलेला आहात। 75 वर्ष उलटून 76 इयर ही संविधान लागू केल्यानंतरचं संपलंय आणि 77th इयर मध्ये आता आपण पदार्पण करत आहोत। पण मला एक प्रामाणिकपणाने सांगा, 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झालं। 26 नोव्हेंबर 1949 ला म्हणजे आजच्या दिवशी ते बहाल झालं। पण लागू झाल्या झाल्या नोकऱ्या मिळाल्या का? 26 जानेवारी 1950 लाच आपण लागू झाल्या झाल्या ग्रॅज्युएट झालो का? लागू झाल्या झाल्या आपण IAS झालो का? IPS झालो का? संविधान लागल्यानंतर त्या पदावर जायला आपल्याला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष तरी गेले असतील। म्हणजे आमच्यासाठी संविधानाचं वय काय आहे? जरी आपण 76th इयर सेलिब्रेट करतोय, पण खरं बघायला गेलं तर आमच्यासाठी इम्प्लिमेंट व्हायला आम्हाला संविधानाचे अधिकार समजून, आजही बऱ्याच लोकांना संविधानातले अधिकार माहिती नाहीये। मग आमच्यासाठी हे 50 वर्षाचंच समजा, वरचे 25 वर्ष त्या जागेवर जाईपर्यंत, तयार होण्यापर्यंत आम्हाला ती लागलेली आहे। आणि मग समजा पहिली व्यक्ती संविधानाचा वापर करून जर एखाद्या सरकारी नोकरीत रुजू झाली असेल, 1950 ला संविधान लागू झालं, 60 मध्ये आम्हाला कळलं नसेल, चला 70 मध्ये आम्ही लागलो असू, आणि 21 वर्षाचा तरुण जर एखाद्या सरकारी नोकरीवर क्लास 4, क्लास 3, क्लास 2 किंवा क्लास 1 पोस्टवर जर जॉईन झाला तर कमीत कमी 35 वर्षाची सर्व्हिस त्याला मिळेल। म्हणजे 1970 ला आपण 70 पण नको धरूया, 60 ला 1960 ला जर एखादा व्यक्ती लागला, नोकरीला लागला, तर 60 ते 70 10 वर्ष, 70 to 80 20 वर्ष, 80 to 90 30 वर्ष, 35 वर्षाची जर नोकरी त्याला टेन्युअर मिळाला तर 1995 ला तो रिटायर्ड झाला असेल। बरोबर आहे? 1995 ला ती पोस्ट रिकामी झाल्यानंतर दुसरी पिढी त्या पोस्टला तिकडे गेली असेल। मग 1995 ते परत 35 वर्ष, 1995 to 2005, 2005 to 2015, 2015 to 2025, म्हणजे आता 30 वर्ष, अजून 5 वर्ष त्याची नोकरी बाकी आहे दुसऱ्या पिढीची। दुसरी पिढी अजून पाय उतार झालीही नाही, झाली आहे का? नाही, 5 वर्ष बाकी आहेत। दुसरी पिढी अजून पाय उतार झालीही नाही, या व्यवस्थेला इतकी भीती वाटायला लागली, इतकी भीती वाटायला लागली की त्यांनी सरकारी नोकरीची भरतीच बंद करून टाकली। संविधानाचं वय वर्ष
76 ऍक्च्युअल इम्प्लिमेंट किंवा ऍक्च्युअल लाईफ संविधानाची जर आपण बघायला गेलो तर हार्डली 60 इयर्सचं आहे आमच्यासाठी, 65 वर्षाचं आहे. या संविधानापूर्वी काय आहे, लागू काय आहे देशामध्ये? संविधान एक कायदा आहे. संविधान या देशामध्ये कुणाचं राज्य चालेल तो डॉक्युमेंट आहे. हा संविधान 26 जानेवारी 1950 ला देशाच्या लोकांनी स्वीकारला. हा स्वीकारण्यापूर्वी देशात कुणाचा कायदा सुरू होता? त्या कायद्याचं नाव काय माहिती आहे? मनुस्मृती. मनुस्मृतीचं वय माहिती आहे का काय आहे? जसं आज आपण कॉन्स्टिट्यूशनचं वय बघतोय 76 इयर्स, हे मनुस्मृती, ती संविधान. ही मनुस्मृतीचं राज्य, या मनुस्मृतीचं कायदा देशामध्ये किती वर्ष होता माहित आहे? 2500 वर्ष. त्यावेळची आपली लाईफ स्पॅन जर आपण 100 वर्ष धरलं, चला त्यावेळचं एअर पॉल्युशन नव्हतं, DDT वालं अन्न आपण खात नव्हतो, केमिकल युक्त पदार्थ आपण खात नव्हतो, म्हणून 100 वर्ष लोक जगत होती. मग 2500 वर्ष डिवाइड बाय 100 केले, 2 शून्य काढले, तर मनूच्या कायद्यामध्ये किती पिढ्या गेल्या? 25 पिढ्या. तुम्हाला जर मी आता तुमच्या खापर पंजोबाचं नाव विचारलं तर कुणाला माहित नसेल. म्हणजे 4 पिढी आधी जर मी तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचं नाव विचारलं तर कुणाला माहित नसेल. 25 पिढ्या या कायद्यामध्ये जगत होत्या. आणि आताच मी तुम्हाला संविधानामध्ये किती पिढ्या गेल्या आहेत, दुसरी पिढी पाय उतार होणारच आहे. ही या तू जरा उभा राहा, दाखव तुझं फेस. ही तिसरी पिढी आहे संविधानातली, आणि ही आता त्याची जागा जशी ही रिकामी होईल ती मागायला जाणार, तेवढ्यात रस्ते बंद केलेत नाही. फडणवीसानं एक GR काढलेला आहे. जितकेही सरकारी पद आहेत, ही सरकारी पद नागपूरच्या एका एजन्सीला दिलेली आहेत, यांच्याकडनंच ती भरली जावी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर. कसलीही सरकारी भरती करायची नाही. आणि सरकारच्या जितकेही संस्थानं आहेत ती सगळी भरती नागपूर करेल. नागपूरच्या त्या एजन्सीला गव्हर्नमेंटचा GR आहे. मंत्रालयातली जितकीही पदं भरली जात आहेत ती नागपूरची एजन्सी भरते. तुमच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डावर, MSEB वर जितकीही पदं भरली जातात ती नागपूरची संस्था भरते, एजन्सी भरते. कोणतंही डिपार्टमेंट घ्या, वॉटर डिपार्टमेंट घ्या, कसलंही डिपार्टमेंट घ्या, आता त्याची सरकारी भरती होत नाही, ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होते. म्हणजे तिसरी पिढी आता जाणार, तेवढ्यात यांनी सरकारी दरवाजे बंद केले, स्कॉलरशिप्स बंद केल्या, सरकारी शाळा बंद केल्या. प्रायव्हेटायझेशन याच्यावर आपण आलो. 25 पिढ्या. म्हणजे मी कधी कधी म्हणतो, मुंबईचा असल्यामुळे ती संगत आणि भाषा त्या पद्धतीने होते. 2500 इयर्सचा मनुस्मृती आणि 76 इयर्सचं संविधान. मग ह्या 76 इयर्सच्या संविधानाला 2500 वर्षाच्या या मनुस्मृतीला एवढी भीती का? या संविधानाची भीती 2500 वर्षाच्या या मनुस्मृतीला भीती का वाटावी? अरे 2च पिढ्या गेल्या आहेत, तिसरी पिढी तर अजून सुरू पण नाही झाली, तेवढ्यात तुमची एवढी फाटली. या लोकांना एवढी भीती काय? मी तुम्हाला बाबासाहेबांचं उदाहरण देऊ इच्छितो की मनूच्या पिल्लावरांना संविधानाची भीती का वाटते. बाबासाहेबांचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस भारतीय संविधान देशामध्ये नव्हता. म्हणजे मनूच्या कायद्यामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. आजच्या पिढीला फक्त बाबासाहेब टीव्हीच्या सिरियल मधनं माहित आहे की बाबासाहेबांचं बालपण कसं होतं. मी बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेस मधनं सांगतो
की बाबासाहेबांना किंवा त्यांच्या आईंना बाबासाहेबांना जर नवीन कपडे घ्यायचे असायचे, अस्पृश्यांना नवीन कपडे घालायची अनुमती नसायची, पैसे पूर्ण घेणार, एखाद्या दुकानात माता भीमाई लहानग्या भिवाला हाताला धरून जर एखादं शर्ट घ्यायला गेली, पैसे पूर्ण देणार, पण तो दुकानवाला काय करायचा की अस्पृश्यांना चांगले कपडे घालायचा अधिकार नाही म्हणून तांब्यातलं पाणी आधी खाली जमिनीवर ओतायचा, जमिनीवर पडलेला पाण्याचा तो चिखल करायचा आणि चिखल झाल्यानंतर ते शर्ट त्याच्यात बरबाट करून मग तो फेकून द्यायचा की हे तुमची चांगले कपडे घालायची तुम्हाला परवानगी नाही, हे कपडे तुम्ही घालायचे. या कायद्यात बाबासाहेबांचा जन्म झाला होता. या कायद्यामध्ये बाबासाहेब जगत होते. बाबासाहेबांचं एक उदाहरण देतो की या 2500 वर्षाच्या मनुस्मृतीला या 76 इयर्सच्या कॉन्स्टिट्यूशनची एवढी भीती का वाटते? बाबासाहेब ज्यावेळेस 9वी 10वी मध्ये आले, बाबासाहेबांचे वडील सुभेदार होते, मेजर होते, मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीचं आयुष्य असं असतं की 6-6 महिने, वर्ष घराचं तोंड बघायला मिळत नाही. आणि त्यात रामजी बाबांचा जीव हा बाबासाहेबांवर खूप होता. वडिलांनाही वाटायचं की मुलांना भेटलं पाहिजे. रामजी बाबांची बदली घरापासून एक 150 का 135 किलोमीटर अंतरावर झाली. रामजी बाबांना वाटलं आता मी घराच्या जवळ आलोय, मी तर घरी जाऊ शकत नाही, पण आता माझी मुलं मोठी झालीत, ती तरी मला भेटायला येऊ शकतात. म्हणून रामजी बाबांनी तार केली बाबासाहेबांना की मी या ठिकाणी आता माझी बदली झालेली आहे, तुम्हाला जर शाळेची सुट्टी लागली असेल तर तुम्ही मला भेटायला या. भेटायला येत असताना ही ट्रेन पकडा, या स्टेशनला उतरा, मी कुणाला तरी तुम्हाला घ्यायला पाठवून देईन. बाबासाहेबांना ही तार मिळाली. बाबासाहेब खुश झाले, वडिलांना भेटायला जायचंय. बाबासाहेब, त्यांचे मोठे बंधू आणि बहिणींची 2 मुलं, अशा या चौघांनी ठरवलं की बाबांना भेटायला जायचं. बाबासाहेबांनी तार पाठवली की आम्ही या तारखेला निघणार आहोत, आम्हाला घ्यायला कुणाला तरी स्टेशनला पाठवा. आता ही तार रामजी बाबांच्या कार्यालयामध्ये आली आणि ज्या व्यक्तीला ही तार मिळाली त्या व्यक्तीने ही तार रामजी बाबांना दिलीच नाही. आता वडिलांना माहित नाही मुलं कधी येणार आहेत. मुलांनी ठरल्याप्रमाणे ट्रेन पकडली, ज्या स्टेशनला उतरायला सांगितलं त्या स्टेशनला उतरले आणि वडिलांची वाट बघताय की आता आमचे वडील येतील आणि आम्हाला घेऊन जातील. वडिलांना तर माहित नाही. ट्रेन येऊन निघून गेली, सगळी लोक आपापल्या दिशेला निघून गेली. ही 4 मुलं तशीच स्टेशनवर उभी आहेत, आपल्या वडिलांची वाट बघताय. स्टेशन मास्तरने बघितलं ही चांगले कपडे यांनी घातलेत, नक्कीच सवर्णांची मुलं आहेत. स्टेशन मास्तर मुलांच्या जवळ आला, मुलांना विचारलं की कुठं जायचंय. मुलांनी सांगितलं आम्हाला या पत्त्यावर जायचंय, माझे वडील सुभेदार आहेत, मेजर आहेत, आम्हाला या ठिकाणी जायचंय. स्टेशन मास्टरला वाटले मोठ्या अधिकाऱ्याचे मुलं आहेत. त्याने जवळच बैलगाडी उभी होती, त्या बैलगाडीवाल्याला बोलावलं आणि सांगितलं बघ हे मोठ्या अधिकाऱ्याची मुलं आहेत, यांना या पत्त्यावर सोडून ये. ही मुलं पटापटा त्या बैलगाडीत बसली आणि ती बैलगाडी बाबासाहेबांच्या वडिलांच्या कार्यालयाच्या दिशेने निघाली. निघाल्यानंतर बैलगाडीवाला त्या मुलांशी गप्पा मारायला लागला. कोणत्या गावातून आलात, वडील काय काम करतात, तुमची नावं काय, तुमची जात कोणती. आणि जसंही जातीबद्दल त्या बैलगाडीवाल्याला लक्षात आलं, त्याने बैलगाडी थांबवली आणि मुलांना शिव्या घालून खाली उतरवलं की तुम्ही अस्पृश्यांची मुलं, माझ्या गाडीमध्ये तुम्ही बसल्यामुळे माझी गाडी तुम्ही बाटवलीत, मला वाटलं तुम्ही सवर्णांची ब्राह्मणांची मुलं आहात, आत्ताच्या आत्ता खाली उतरा. बाबासाहेबांकडे जास्तीचे पैसे होते. बाबासाहेबांनी सांगितलं हे पैसे घे पण आम्हाला आमच्या जागेवर सोडून दे. बैलगाडीवाला म्हणाला ठीक आहे, पण तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून माझ्या गाडीमध्ये माझ्या बरोबरीने बसू शकत नाही, माझ्या गाडीच्या मागे चालत चालत या, मी तुम्हाला तुमच्या जागेला सोडून देतो. मग हा प्रवास सुरू झाला. बाबासाहेब ही बाकीची तिघं त्या बैलगाडीच्या मागे 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 चालतात. 4-5 किलोमीटर चालल्यानंतर बाबासाहेबांना तहान लागली. बाबासाहेबांनी गाडीवाल्याच्या गाडीत पाणी बघितलं. बाबासाहेबांनी सांगितलं थोडं पाणी आम्हाला द्या, मला खूप तहान लागली आहे.
गाडीवाल्यालाही दया आली होती, तोही माणूसच होता, पण त्याला वाटलं की यांना जर पाणी दिलं तर माझा धर्म वाटेल. म्हणून त्याने सांगितलं की मी माझ्याकडचं पाणी तर देऊ शकत नाही, पण पुढे जर एखादी नदी आली, नाला आला, तलाव आला तर मी गाडी थांबवीन, तुम्ही पाणी पिऊन या. अजून 2-3 किलोमीटर चालल्यानंतर गाडीवाल्याला काहीतरी पाणी दिसलं. त्याने गाडी थांबवली, मुलांना सांगितलं ते बघ तिथे पाणी आहे, जा पाणी पिऊन या. ही मुलं पटापटा तिकडे गेली, जवळ गेली. जवळ जाऊन बघतायत तर काय, हा तर फक्त चिखल आहे, इथे पाणी नाही. तो चिखल त्यांनी हटवला. तहान लागली होती, करणार काय. त्या काळ्या मातीतनं चिखलातलं पाणी ते वर आलं आणि तेच घाणेरडं पाणी त्यांनी प्राशन केलं. चांगले शुभ्र कपडे मळले, चेहरा मळला आणि मग अजून 1-2 किलोमीटर चालल्यानंतर मग ते आपल्या वडिलांकडे पोहोचले. वडिलांनी दुरून बघितलं, ही तर माझी मुलं आहेत, यांची ही काय अवस्था झाली. मुलांसोबत काय घडलं असेल हे रामजींना लक्षात आलं. बाबासाहेबांनी रामजींना बघितलं आणि पळत रामजींकडे गेले, मिठी मारली आणि रडत रडत बाबासाहेबांनी प्रश्न केला, 9वीतला मुलगा, तुमच्या गर्दीत बसलेला असेल एखादा मुलगा तेवढ्या वयाचा. हे सगळं सहन न झाल्यामुळे बाबासाहेब पळत पळत गेले, वडिलांना मिठी मारली आणि रडत रडत बाबासाहेबांनी प्रश्न केला की आम्हाला गाडीत बसायचा अधिकार का नाही, आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार का नाही. रामजी बाबांकडे लहानग्या त्या भिवाचं प्रश्नाचं उत्तर नव्हतं. रामजी बाबांनी बाबासाहेबांना शांत केलं आणि बाबासाहेबांना सांगितलं की हीच परिस्थिती तुम्हाला बदलायची आहे, हीच परिस्थिती बदलायची आहे. आणि रामजी बाबांनी बाबासाहेबांना असं तयार केलं की ज्या मनूच्या कायद्यामध्ये बाबासाहेबांना चिखलातलं पाणी प्यायला मजबूर केलं होतं, बाबासाहेबांनी असा संविधान तयार केला, असा संविधान तयार केला की आज या संविधानामुळे हे आमच्या टेबलवर बिस्लरीच्या बॉटल झाल्या. ज्या मनूच्या कायद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीत बसायचा अधिकार दिला नाही, ज्या मनूच्या कायद्यानं साधं बैलगाडीत बसायचा अधिकार दिला नाही, या संविधानाने आम्हाला पायलट बनण्याचा अधिकार देऊन टाकला. पायलट होतो आम्ही, कॅप्टन्स आहोत. मी लंडनला जात असतो, तिथे एका घरी मी थांबत असतो. आंबेडकराईट फॅमिली आहे, शेड्यूल कास्टची लोक तिथे गेली आणि त्यांनी त्यांची जेट प्लेन बनवायची कंपनी टाकली. आमची लोक एरोप्लेन बनवत आहेत. 70-75 वर्षापूर्वी बैलगाडीत बसू देत नव्हती, या संविधानामुळे आज एरोप्लेन बनवतात. आणि म्हणून त्यांना ही 75 वर्षातच संविधान नकोसं झालं. विचार करा, 2500 वर्षाची मनुस्मृती या 75 वर्षाच्या संविधानानं गाडून टाकली आहे. नरेंद्र मोदी असतील, मोहन भागवत असतील, फडणवीस असतील, यांना वाटतंय की अजून 5 वर्ष जर हा संविधान या देशावर राहिला तर हे आम्हाला सत्तेतही येऊ देणार नाही. आणि म्हणून त्यांना हा संविधान नकोसा झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो संविधान निर्माण केलाय, प्रत्येकाला जर विचारलं याचा हा आर्टिकल सांगा, तो आर्टिकल सांगा, तर कुणाला सांगता येणार नाही. आणि म्हणून या देशाच्या संविधानाचा अर्धा वेळ, 2/3 टाइम हा संविधानाचं प्रिएम्बल बनवण्यात गेलेला, की अख्खा संविधान आम्हाला पाठ होणार नाही, अख्खा संविधान आम्हाला लक्षात राहणार नाही. म्हणून याची प्रास्ताविका तयार करण्यात आली की काय संविधानाचं मूळ काम आहे. आम्ही हा संविधान स्वतःला का दिलाय. हा संविधान आम्हाला कोणत्याही प्रधानमंत्र्यानं दिला नाही, हा संविधान आम्हाला कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याने दिला नाही, हा संविधान आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने दिला नाही, हा संविधान आम्हाला कोणत्याही कलेक्टरने दिला नाही. हा संविधान कोणी दिलाय, कोणी दिलाय नाही, कोणी दिलाय. पहिलं पान प्रिएम्बलचं आम्ही दिलाय स्वतःला. वी द पीपल ऑफ इंडिया.
आम्ही भारताचे लोक, आम्ही स्वतःला हा संविधान देत आहोत. आपण काय बघतो? संविधान संकटात आहे, संविधान संकटात आहे. वाचवायला कोण? राहुल गांधी. त्याच्या बापानं तर संविधान बाबासाहेबांना लिहिण्यापासून थांबवलं होतं. मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आणि कोणत्याही पक्षाचा मी वेलविशरही नाही. त्यामुळे माझ्या भाषणातून मोदी, गांधी कोणी येईल, जी रियालिटी आहे ते मी सांगणार. जो राहुल गांधी आज संविधानाची प्रत घेऊन अख्ख्या देशभर रॅली काढतोय, त्याच्याच पूर्वजांनी बाबासाहेबांना येऊन सांगितलं होतं कि बाबा साहब, हमें पता चला है कि आप संविधान सभा में जाने की तैयारी कर रहे हो. कित्येक लोकांना हेही माहित नाही की संविधान निर्माण कसा झाला. वर्ल्ड वॉर 2 नंतर ब्रिटिशरांचं कंबर्ड इकॉनॉमी मोडलेली होती. त्यांना अजून एक देश हँडल करणं अवघड जात होतं आणि म्हणून त्यांनी विचार केला की आता आम्हाला हा भारत देश खर्चिक होत चाललेला आहे, आम्हाला हा देश चालवता येणार नाही, म्हणून आपण या देशाला स्वातंत्र्य बहाल करून टाकूया. बाबासाहेबांनी सांगितलं बिलकुल नाही. ज्यांना पारतंत्र्यामध्ये आमच्या साध्या बाता सहन होत नाहीत, स्वातंत्र्यात आम्हाला त्यांच्या लाथा खाव्या लागतील. जोपर्यंत आमचं नियोजन तुम्ही लावत नाही, आम्हाला कुणाच्या भरोश्यावर सोडून जाणार आहात ते जोपर्यंत आम्हाला सांगत नाही, तोपर्यंत तुम्ही जाऊ देणार नाही. ही समस्या बाबासाहेबांनी मांडली. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला. का तर इंग्रज आम्हाला काँग्रेसच्या आणि गांधीच्या स्वाधीन करत होते की हे लोक तुम्हाला सांभाळतील. गांधीचं म्हणणं होतं ही जी अस्पृश्य लोक आहेत, ही माझी लोक आहेत, ही हरिजन लोक आहेत, यांच्यासोबत काय करायचं ते मी ठरवीन. इंग्रजांना सांगितलं तुम्ही चले जाओ, या लोकांसोबत काय करायचंय ते मी माझं ठरवीन. बाबासाहेबांनी सांगितलं गांधी आमचा नेता नाही आणि काँग्रेस आमचं संघटन नाही, आणि म्हणून आम्हाला आमची परिस्थिती काय करणार आहात ते आधी त्या पद्धतीचं संपूर्ण दस्तावेज तयार करा. इंग्रजांना बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ पटला. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स हा ग्रंथ बाबासाहेबांनी समजून सांगितला की ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही आम्हाला सोडून जात आहात ते आमच्यासाठी आलेले जे पैसे आहेत, अस्पृश्य निवारणासाठी आलेले जे पैसे आहेत, त्याचेही पैसे ते खातायत. त्याचे पैसे गांधी खातोय आणि म्हणून त्यांच्या भरोश्यावर आम्हाला सोडून जाऊ नये. मग इंग्रजांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य देणार नाही जोपर्यंत तुम्ही सगळे मिळून हा देश कसा चालवणार आहात, याचं नियोजन कसं लावणार आहात, त्याचं जोपर्यंत तरतूद करत नाही तोपर्यंत आम्ही देशाला स्वातंत्र्य देणार नाही. आणि म्हणून देशाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर आधी त्याला संविधान निर्माण करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी संविधान सभा गठीत केली 296 मेंबर्सची. जशी आज आपली पार्लमेंट आहे 543 मेंबर्सची. 543 मेंबर्स आपल्याला निवडावे लागतात, तेव्हा जाऊन भारताच्या संसदेत ही लोक कामकाज करतात. तसंच आपलं 288 मेंबर्सची असेंब्ली आहे, तेवढे आमदार आपल्याला निवडावं लागतात, तेव्हा ते विधानसभेत बसतात. असेच 297 मेंबर्सचं कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिक्लेअर करण्यात आली आणि बाबासाहेब याच मुंबईतून संविधान सभेमध्ये जाण्याची तयारी बाबासाहेबांनी सुरू केली. बाबासाहेब संविधान सभेमध्ये जाऊ नये म्हणून गांधी, पटेल यांनी सगळे प्रयत्न केले आणि बाबासाहेबांना येऊन सांगितलं की बाबा साहब, हमें पता चला है कि आप संविधान सभा में जाने की तैयारी कर रहे हो. हम आपको बताने के लिए आए हैं कि संविधान सभा के दरवाजे ही नहीं, खिड़कियां भी हमने आपके लिए बंद रखी है, हम आपको आने ही नहीं देंगे. विचार करा, राजगृहात आपण सगळ्यांनी बघितलंय, राजगृहामध्ये राहणारे बाबासाहेब त्यांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी कोणत्या मतदारसंघात जावं लागलं माहितीये? कोणता मतदारसंघ? पश्चिम बंगाल. कुठं मुंबई, कुठं पश्चिम बंगाल.
पश्चिम बंगालच्या लोकांना कळलं की गांधी पटेल हे बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येऊ देत नाहीयेत. जोगेंद्रनाथ मंडळ हे बाबासाहेब आंबेडकरांचे पश्चिम बंगाल मधले कार्यकर्ते. ही संविधान सभा जेव्हा गठीत झाली तेव्हा त्यांनी तिकडे उमेदवार उभे केले, ते निवडूनही आले. पण बाबासाहेबांना इथून निवडून येऊ देत नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना जोगेंद्रनाथ मंडळ यांनी पश्चिम बंगालला बोलावलं. त्यांची निवडलेली सीट ही बाबासाहेबांना दिली आणि शेवटी बाबासाहेब या देशाच्या संविधान सभेत जाऊ शकले. जो राहुल गांधी आज म्हणतोय ना मला संविधान वाचवायचंय, त्याला संविधान नाही वाचवायचंय, त्याला स्वतःचा पक्ष वाचवायचा आहे. स्वतःच्या पक्षाला वाचवण्यासाठी बाबासाहेबांचं संविधान पुढे करतो. ही दोघही सेम आहेत. मोदी गांधी हे दोन्ही वेगवेगळे नाहीत, हे आमच्या लक्षातच येत नाही. तुम्ही कधी गार्डन मध्ये गेलात का? आजकाल ते रेडीमेड गार्डन आलेत, एक सेटअप लावून देतात कुठेही, त्याच्यामध्ये खेळणं ठेवलेलं असतं. त्या खेळण्याला म्हणतात सी सॉ. माहित आहे? असा एक बाकडा असतो, इथे एक मुलगा बसतो आणि इथे एक मुलगा बसतो. हा खाली गेला की हा वर येतो, हा खाली गेला की हा वर येतो. हा तमाशा आपण भारताच्या राजकारणात मागच्या 75 वर्षापासून बघतोय. एका कडेला राहुल गांधी बसतो, दुसऱ्या कडेला मोदी बसतो. राहुल गांधी खाली गेला की मोदी वर येतो, मोदी खाली गेला की गांधी वर येतो. गांधी मोदी, मोदी गांधी, कुणीही वर या कुणीही खाली या. मधला जो खांब आहे ना हा ब्राह्मणांच्या हातात असतो, हा RSSच्या हातात असतो. ते ठरवतात गांधीला वर आणायचंय की मोदीला वर आणायचंय. कोणी येऊ, या देशाचा प्रधानमंत्री मोदी हो किंवा गांधी हो, हे तुमच्यासाठी कधीही भल्याचे विकासाचे कार्यक्रम करणार नाहीत, कधीही नाही. हा खेळ आपण भारताच्या राजकारणात बघतोय. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्याही भरोश्यावर सोडलेलं नाही. कित्येक लोकांना माझं हे बोललेलं आवडणारही नाही. आपण आज म्हणतो ना संविधान, आम्ही लहानपणापासून आमचे वडील आम्हाला कार्यक्रमाला घेऊन जायचे, आम्ही स्पीचेस ऐकायचो. संविधानाला हात लावला तर हात छाटून टाकू, आहे ना. जी लोक हे भाषण करायची आज ते बीजेपीच्या खुर्च्यांवर बसलेली दिसत आहे. ज्यांची आम्ही ही भाषणं ऐकून मोठे झालो की संविधानाला हात लावला तर हात छाटून टाकू, आज ते बीजेपीच्या मागे मागे लंगडत चालत आहेत. पण मी एक प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगतो, संविधान देशावर कायम राहणार नाही हेही बाबासाहेबांनी कबूल केलेलं आहे. बाबासाहेबांनी हेही कबूल केलेलं आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला ज्या वेळेस बाबासाहेबांनी देशाला संविधान दिला, आता विचार करा, ज्या महामानवानं हा संविधान निर्माण करण्यासाठी एवढ्या स्ट्रगल, एवढा संघर्ष केला, ती व्यक्ती संविधान निर्माण करून दिल्यानंतर काय म्हणते की संविधान कितीही उत्कृष्ट असो, कितीही चांगलं असो, या देशाचं संविधान चांगलं आहे, उत्कृष्ट आहे, पण राबवणारी लोक, चालवणारी लोक जर चांगली नसतील, लायक नसतील, तर संविधान काहीही कामाचा नाही. आता त्या व्यक्तीच्या अँगलने विचार करा की मी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस स्वतःची शारीरिक परिस्थिती नसताना मी या देशाचं संविधान निर्माण केलं आहे, पण मी कुणाच्या हातात देतोय? जी लोक हा देश संविधानानुसार चालवणार नाहीत, राबवणार नाहीत, अशा लोकांच्या हातात देतोय. आणि आज कुणाच्या हातात आहे माहित आहे? संविधान. संविधान आज कुणाच्या हातात आहे? भले तो संविधान आज इथे ठेवलेला आहे, पण हा राबवण्याची जबाबदारी आपली आहे का? तुमची आहे का? बसलेल्या कोणाची तरी आहे का? हा संविधान राबवण्याची जबाबदारी संसदेची असते. पार्लमेंट या कॉन्स्टिट्यूशनला इम्प्लिमेंट करण्याचं काम करतं. नॉट इवन तुमची विधानसभाही करत नाही. हे संविधान राबवण्याची जबाबदारी संसदेची आहे.
याचं इंटरप्रिटेशन करण्याचं काम हायकोर्ट सुप्रीम कोर्ट करतं. मग आज हा संविधान कुणाच्या हातात आहे माहित आहे? 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झाला आणि त्याच दिवशी या संविधानाला जाळण्यातही आलं. दिल्लीमध्ये 26 जानेवारी 1950 ला पहिल्यांदा संविधान जाळण्यात आलंय. ते आता नाही जाळलं मागच्या 2022 ला वगैरे. पहिलं संविधान जाळलं ते 26 जानेवारी 1950 ला, की आम्हाला हा संविधान मान्य नाही. हे जाळणारे लोक कोणत्या संस्थेचे आहेत माहित आहे कुणाला? ज्या संघटनेच्या लोकांनी हा संविधान जाळला त्या संघटनेचं नाव काय माहित आहे? 3 वेळा या देशामध्ये त्यांच्यावर कायदेशीर बंदी आणली गेलेली आहे. कायदेशीर बंदी. या संघटनेची लोक पदाधिकारी दिसली तरी त्यांना जेल मध्ये टाकण्यात आलं होतं. त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, RSS. आणि RSS ची ऑफिशियली, छुपी नाही की अंतर्गत या पार्टीला मदत करू, अंतर्गत ही पार्टी वाढू, ऑफिशियली उघड RSS ची ऑफिशियल पॉलिटिकल विंग, त्याचं नाव काय? बीजेपी. संसदेवर आज कुणाचा कब्जा आहे? बीजेपी. मग ज्या मदर ऑर्गनायझेशनला संविधान मान्य नाही त्यांचा पक्ष संविधान लागू करेल का नष्ट करेल? नष्ट करेल. बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 लाच त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये हे कबूल केलं आहे, 25 नोव्हेंबरला, की संविधान जास्त काळ टिकणार नाही आणि जर टिकवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अंमलात आणाव्या लागतील. आणि नेमकं जे सांगितलं होतं त्याच्याच विरोधात आज या देशामध्ये लोक काम करतात. त्याच विरोधात. आता विचार करा, ज्या महामानवानं 1917 पासून ते 1956 पर्यंत या मनुस्मृतीतून बाहेर काढण्यासाठी आम्हाला ही संविधानिक व्यवस्था दिली, ते आम्हाला असंच सोडून जातील का? ज्या महामानवाला हे माहित आहे की संविधान एक दिवस या देशातून नष्ट होईल, जे स्वतः बाबासाहेबांनी कबूल केलंय, ते आम्हाला संविधानाच्या भरोश्यावर सोडून जातील का? नाही. आणि म्हणून 1950 ला संविधान दिल्यानंतर बाबासाहेबांना वाटलं चला आता संविधानाचं राज्य लागू झालेलं आहे, संविधान लागू झालेलं आहे, आता बदल लोकांमध्ये घडला असेल म्हणून 1952 ला बाबासाहेब सार्वत्रिक निवडणुकांमध्ये, ज्याला आपण लोकसभेची निवडणूक म्हणतो, त्या लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. कित्येक आता मला वाटतं लोकल बॉडीजचे इलेक्शन सुरू आहेत, अजून वोटिंग पण नाही झाली. काही ठिकाणी बिनविरोध कॅन्डिडेट निवडून आले आहे, बाकीच्यांनी अर्ज मागे घेतला. आता विचार करा, ज्या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलंय, MA, PhD, DSc, DLIT, बॅरिस्टर ॲट लॉ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेज इन, कोलंबिया युनिव्हर्सिटी, USA, एवढी एफिशियंट कॅन्डिडेट उभा असताना एक तरी पार्टी कॅन्डिडेट बाबासाहेबांसमोर उभा करेल का? आणि 2च वर्षापूर्वी ज्यांनी देशाचं संविधान निर्माण केलंय आणि देशाच्या संविधान सभेने बाबासाहेब आंबेडकरांना चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून ज्यांचा गौरव केलाय, त्या व्यक्तीच्या समोर कोणीतरी उभा राहील का? नाही ना. नाही राहायला पाहिजे. की एवढा एफिशियंट कॅन्डिडेट जर देशाला मिळत असेल तर कोणतीही पार्टी बाबासाहेबांच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही. आजही बाबासाहेबांचे इलेक्शन रिझल्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या साईटवर आहे. बाबासाहेबांच्या विरोधात चौथी नापास व्यक्ती उभा करण्यात आला आणि उभाच करण्यात आला नाही तर त्याला निवडून आणण्यात आलं. MA,
PhD, DSc, बार ॲट लॉ, MPhil, एवढ्या डिग्रीज असलेल्या व्यक्तीला एका चौथी नापास माणसानं हरवलं. बाबासाहेबांची निशाणी त्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनची हत्ती होती, आता ती निशाणी BSP ची आहे. बाबासाहेबांना हरवल्यानंतर ही व्यक्ती बाबासाहेबांना त्यांचा जल्लोष जो सुरू होता त्या सत्कार सभेला बोलावलं की बाबासाहेब, आता मी तर तुमच्या विरोधात निवडून तर आलो आहे, मला काही तुमच्या विरोधात उभं राहायचं नव्हतं. नेहरूंनी गांधींनी मला उभं केलं आणि त्यांनीच मला निवडून आणलं, माझा काही दोष नाही, पण मला आशीर्वाद द्यायसाठी तरी तुम्ही या. बाबासाहेबांनी विचार केला की जी लोक मला न्याय देत नाही आहेत, जी व्यवस्था मला न्याय देत नाही, माझ्या लोकांसोबत काय करेल, पुढे जाऊन माझ्या लोकांसोबत काय करेल. बाबासाहेबांचे विचार मोठे होते म्हणून बाबासाहेब म्हणाले ठीक आहे मी येतो. बाबासाहेब त्या सभेला गेले आणि बाबासाहेबांनी त्या सभेमध्ये भाषण केलं. बाबासाहेब म्हणतात, काजरोळकर नावाचा ती व्यक्ती निवडून आली होती. काजरोळकर, बाबासाहेबांचा पराभव झाला, हत्ती बसलेला होता, हत्तीचा पराभव झाला होता, हत्ती एका अर्थानं बसला होता. बाबासाहेब म्हणतात, काजरोळकर हाती बसलेला जरी असला ना, हाती जरी बसलेला असला तरी तो गाढवापेक्षा उंचच असतो. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की जी व्यवस्था माझ्यासोबत हे घडते आहे, माझ्यासोबत हे घडून आणते आहे, पुढे जाऊन माझ्या लोकांसोबत काय करेल. आणि तिथून बाबासाहेबांनी पॉलिटिकल मुवमेंट मधनं स्वतःला बाजूला केलं आणि त्याच्याहून एक मोठी मुवमेंट बाबासाहेबांनी उभी केली. कोणती सांगा? पॉलिटिकल मुवमेंटच्याहूनही एक मोठी मुवमेंट बाबासाहेब आपल्याला देऊन गेलेत. कोणती? 1952 बाबासाहेबांनी इलेक्शन लढवली. 1956 ला एक खूप मोठं काम बाबासाहेबांनी केलं. ते काय आहे? बौद्ध धम्माची दीक्षा. 1954 लाही बाबासाहेब भंडाऱ्यातून हारले बाय इलेक्शन मध्ये. बाबासाहेबांनी एक संधी अजून दिली की चला 52 ला तुम्ही मला हरवलं, 54 लाही हरवलं. आणि मग बाबासाहेबांनी अग्रेसिव्हली बौद्ध धम्माला या देशामध्ये पुनर्जीवित करण्याचं काम हातात घेतलं. का? कारण या देशात उद्या जर संविधान संपुष्टात आला, मी हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून माझ्या लोकांना बाहेर काढलंय, उद्या जर पुन्हा ही लोक गुलामगिरीमध्ये गेली तर कोणी बाहेर काढायला येणार नाही. 25 पिढ्यांना मी या मनूच्या कायद्यातून बाहेर काढलंय. आणि म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला स्वतःची शारीरिक परिस्थिती नसतानाही बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा आधी स्वतः घेतली आणि उपस्थित 5 लाख लोकांना दिली. दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला 2 लाख लोकांना दिले. 15 डिसेंबर 1956 ला मुंबईच्या रेसकोर्स मैदानात हा कार्यक्रम लावला आणि संपूर्ण देशात बौद्ध धम्माचा दीक्षाचा सपाटा लावला. का लावला माहित आहे? की या देशातलं संविधान जर कधी हटलं, या देशातलं संविधान जर माझ्या लोकांसाठी राबवण्यात आलं नाही तर हा बुद्ध माझ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील. यासाठी जाता जाता बाबासाहेब तुम्हाला बुद्ध देऊन गेले. पण ती ताकद आम्हाला कळलीच नाही. आम्हाला संविधानापेक्षाही एक मोठी ताकद बाबासाहेब या देशात आम्हाला सुपूर्त करून गेलेत. ही ताकद आमच्या लोकांना अजूनही माहिती नाही आहे. ही ताकद कोणाला माहिती आहे? माहित आहे? ही ताकद मोदीला माहित आहे, ही ताकद अंबानीला माहित आहे, ही ताकद जोशी कुलकर्णींना माहित आहे. माझ्याकडे पुरावे आहेत, विदाऊट पुरावे मी बोलणार नाही. नरेंद्र मोदी या देशाच्या बाहेर गेल्यानंतर कधीही सांगत नाही की मी हिंदू राष्ट्रातून आलोय. सांगतो का कधी? मी कुणावरही टीका करत नाहीये आणि कोणत्याही धर्मावरही टीका करत नाही. मला सांगा, हिंदूही मला ऐकत असतील, या देशाला
जर मुसलमानांनी मुसलमान देश किंवा मुस्लिम कंट्री किंवा मुस्लिम नेशन किंवा इस्लामिक कंट्री बनवायला घेतलं तर आपण सगळे विरोध करणार की नाही? करणार की नाही? कसा काय तू या देशाला मुस्लिम राष्ट्र बनवतोस? या देशातल्या ख्रिश्चनांनी जर या देशाला ख्रिश्चन देश म्हणून घोषित करायचा प्रयत्न केला तर आपण सगळे त्याच्या विरोधात उभे राहू की नाही? बौद्धांनी जरी असं केलं तरी सगळा देश बौद्धांच्या विरोधात उभा राहील किंवा बौद्ध राष्ट्र नाही? जर मुसलमानांनी या देशाला मुस्लिम देश करायचा प्रयत्न केला तर मुसलमान या देशाचा देशद्रोही आहे की नाही? ख्रिश्चनांनी जर या देशाला ख्रिश्चन देश म्हणून घोषित करायचा प्रयत्न केला तर ख्रिश्चनही या देशाचा देशद्रोही आहे. बौद्धांनी या देशाला जर बौद्ध देश म्हणून घोषित करायचा प्रयत्न केला तर बौद्धही देशद्रोही आहे. त्याच पद्धतीने या देशाला जर कोणी हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचा प्रयत्न करेल तर तो हिंदूही देशद्रोही ठरला पाहिजे. न्याय सगळ्यांना समान आहे ना? जर एखादा मुसलमान या देशाला मुस्लिम राष्ट्र तयार करत असेल तर तो जर देशद्रोही आहे तर हिंदूही देशद्रोही आहे. हा देश बाबासाहेबांचं संविधान काय सांगतो माहित आहे? हिंदूंचाही तेवढाच आहे जेवढा मुसलमानांचा आहे. हा देश मुसलमानांचाही तेवढाच आहे जेवढा बौद्धांचा आहे. हा देश सिखांचाही तेवढाच आहे जेवढा जैनांचा आहे. हा देश पारशांचाही तेवढाच आहे जेवढा ख्रिश्चनांचा आहे. एवढंच नाही, हा देश त्यांचाही तेवढाच आहे ज्यांचा कोणताही धर्म नाही. त्यांचाही हा देश तेवढाच आहे जेवढ्या तुम्हा धर्मियांचा आहे. काही लोक साऊथ मध्ये नो रिलीजन वाली लोक आहेत. नो रिलीजन, आम्हाला कसलाही धर्म नको, ना आम्हाला बौद्ध धर्म हवा ना आम्हाला हिंदू धर्म हवा, पण हा देश त्यांचा पण तेवढाच आहे. हे या देशाच्या संविधानाचा गौरव आहे की बाबासाहेब अशा पद्धतीचा देश, अशा पद्धतीचं संविधान तयार करून गेले की हा देश प्रत्येकाचा तेवढाच आहे. म्हणून कोणताही एक धर्म हे क्लेम करू शकत नाही. या देशाचे प्रधानमंत्री कधीही बोलणार नाहीत. मला वाटतं 2014 हे पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले. बघा, जी ताकद मी तुम्हाला सांगितली की मोदीला ताकद माहिती आहे. मी एक बुक अजून तुम्हाला गुगलमध्ये आहे, बेस्ट सेलर झाली आहे ती बुक. ती बुकही तुम्हाला दाखवतो. नरेंद्र मोदी पहिल्यांदा ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय दौऱ्याला गेले, जापानला गेले, मी माझ्या आता या सगळ्यांना सांगत होतो की जापानने भारताला $35 लाख बसतील एवढी लोन दिलाय विदाउट इंटरेस्ट. 20 वर्ष परतफेडही करू नका. मोदीजी पहिल्यांदा जापानला ज्यावेळेस गेले त्यावेळेस ते भारतातून गीता घेऊन गेले की गीतेचा, हिंदू धर्माचा प्रचार मी जगामध्ये जाऊन करीन, इतर देशांच्या प्रधानमंत्र्यांना, राष्ट्रपतीला देईन. तिकडच्या राष्ट्रपतीने ती गीता स्वीकार केली. अख्खा जापान फिरून दाखवला, त्यांची IT इंडस्ट्री दाखवली, त्यांचे रस्ते दाखवले, त्यांची इंजिनिअरिंग दाखवली. संपूर्ण देशाचा दौरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला. आणि मग मोदींची त्या देशातून निघायची जेव्हा वेळ आली तेव्हा मग जापानच्या राष्ट्रपतींनी मोदींना थांबवलं, सांगितलं थांबा, तुम्ही मला तुमच्या धर्माचा धर्मग्रंथ दिलात, देशाचा धर्मग्रंथ दिलात, मी पण तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो. आणि मग त्यांनी त्रिपिटक नावाचा बौद्ध धम्माचा ग्रंथ मोदींच्या हाती दिला आणि सांगितलं की तुम्ही तुमचा देश गीतेनुसार चालवणार असाल, पण आम्ही आमचा देश या बुद्धाच्या धम्मानुसार चालवतो आणि म्हणून जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मोदींच्या लक्षात आलं की मी जर असं गीता घेऊन इतर देशांमध्ये गेलो तर गीतेच्या नावाखाली मला ₹1 मिळणार नाही. मग त्यांनी काय केलं माहित आहे? भारतात आले, गीता भारतातच ठेवली. बाहेर जाताना आता बुद्धाच्या मूर्त्या घेऊन जातात.
बुद्धाच्या मूर्त्या घेऊन जातात आणि तिथे जाऊन काय सांगतात, मैं भारत से आया हूं, भारत बुद्ध का देश है. तो माणूस बाहेर कबूल करतोय की भारत बुद्ध देश आहे, पण भारतात आल्यानंतर हिंदू राष्ट्र यही बनाएंगे. इकडच्या लोकांना हिंदू मुसलमान मध्ये गुंतवून ठेवलंय आणि बाहेर बुद्धाच्या देशामध्ये जाऊन अख्खे इकॉनॉमी त्यांनी या देशामध्ये आणली. ही गोष्ट बाबासाहेबांनी कधी सांगितली माहित आहे? 15 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब तुम्हाला सांगून गेलेत. 18वा खंड पाठ 3 धम्मदीक्षेचं भाषण. बाबासाहेब म्हणतात की आता भारतातल्या भारतात खूप झालं, तुमच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, पैसे पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, स्कॉलरशिप पाहिजे, या देशाच्या सरकारकडे मागणी करू नका. भारतातल्या भारतात आता खूप झालं, आता भारताच्या बाहेर जा. आता भारताच्या बाहेर आपण कसं जाणार आहोत मला सांगा. भारताच्या बाहेर या पूर्ण अर्थवर, या पूर्ण ग्लोबवर किती देश महारांचे देश आहेत सांगा? किती देश चांभारांचे देश आहेत? किती देश मातंगांचे देश आहेत? किती देश ढोरांचे देश आहेत? कुणब्यांचे देश आहेत? मराठ्यांचे देश आहेत? भारताच्या बाहेर काय म्हणून जाल? मी भारतातला महार आलोय. कुणीतरी येईल का स्वागताला? कोण आलंय माहित नाही. भारत सोडा, मी आंध्राला जात असतो, कर्नाटकाला जात असतो, पंजाबला असतो, युपीला असतो, तिथे महार नावाची व्यक्ती नाही, ही जातच नाही. महाराष्ट्राच्या बाहेर महार जात नाही. महार नावाची ओळख घेऊन जर तुम्ही जगाल तर महाराष्ट्राच्या बाहेरही तुमची ओळख नाही. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात? भारताच्या बाहेर जा. भारताच्या बाहेर जायचं असेल तर आम्हाला बौद्ध ही ओळख घ्यावी लागेल. महार म्हणून गेला तर कोणीही तुमच्या स्वागतालाही येणार नाही, पण बौद्ध म्हणून भारताच्या बाहेर गेलात तर 138 देश तुमच्या स्वागताला तत्पर उभे असतील की भारतातनं आमचा बौद्ध आला. कोण जाते माहित आहे? आय एम बुद्धा, सॉरी, आय एम बुद्धा फाउंडेशन ही यांची वेबसाईट पण आहे. याच्यावर आय एम बुद्धा मराठीत म्हणजे काय? आम्ही बौद्ध आहोत. आय एम बुद्धा ना, मी बौद्ध आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतःची ओळख बौद्ध निर्माण करा. आम्हाला काय सांगण्यात आलं? बौद्ध लिहिलं तर आरक्षण जाईल, आहे ना. महार महार म्हणून लाईनीनं आम्ही थप्पे मारून घेतोय. आम्ही लाईनीने थप्पे मारतोय. आम्ही महार आहोत, आम्ही महार आहोत, आम्ही मातंग आहोत, आम्ही ढोर आहोत, आम्ही या सगळ्या जातीचे लेबल लावून आम्ही फिरतोय. मग जगामध्ये बौद्ध कोण आहे? आय एम बुद्धा फाउंडेशन नावाची फाउंडेशन गुगलला आहे. यांचे टूर्स कुठे कुठे चालत आहेत बघा. युनायटेड किंगडम, सगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये यांचे कार्यक्रम आहेत. सगळे युनायटेड किंगडम मध्ये जितकेही युनिव्हर्सिटीज आहेत सगळीकडे यांचे कार्यक्रम सुरू आहेत. जर्मनीमध्ये कार्यक्रम सुरू आहेत, नेदरलँडला कार्यक्रम सुरू आहेत. हे सगळे पार्लमेंट ऑफ युके मध्ये यांना गौरव करण्यात आलाय. या संस्थेचे जसे आज तुमच्या बा प्रतिष्ठानचे झेंडे सर अध्यक्ष आहेत बा प्रतिष्ठानचे, तसे या ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोण आहेत माहित आहे? पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री. ऑन रेकॉर्ड आहे. पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री दोघांचे फोटोज आहेत. पल्लवी जोशी कोण? ब्राह्मण. अतुल काय नाव आहे? विवेक अग्निहोत्री कोण? ब्राह्मण. ब्राह्मण असून ते जगाला, मी ते ब्राह्मण आहेत म्हणून ते बौद्ध होऊ शकत नाही त्याच्यावर मी बोलत नाहीये. त्यांना कळले बाबासाहेब, त्यांना बाबासाहेबांची ती वाक्य उचलली. बाबासाहेबांनी सांगितले भारताच्या बाहेर जा, ती गेलीत आणि बाहेर जाऊन हे नाही सांगितलं की आय एम ब्राह्मण. भारताच्या बाहेर काय बोलतोय? आय एम बौद्ध, आय एम बुद्धा. याचं एक चॅनल आहे युट्यूबवर, बुद्धा स्पीक्स का बुद्धा सेज काहीतरी नावाचं. बोलतो हा, पण दाखवतो काय की बुद्ध बोलतोय. ती लोक जगात जात आहेत
आणि जगातून बौद्ध देशातून पैसा आणतायत, ती लोक देशाच्या बाहेर जाऊन स्वतःची ओळख सांगतायत आय एम बुद्ध. आम्ही स्वतःची ओळख सांगतोय आय एम महार. कोण तुम्हाला जवळ करणार आहे? आणि म्हणून त्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला जी बुद्धिस्ट मुवमेंट देऊन गेले त्याचा अर्थ असा आहे, कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेबांनी कबूल केलेलं आहे. ही जी डेमोक्रेसी आहे याचे प्रकार बदलत राहतात, हे बदलणारच. डेमोक्रेसी ही एक कार्यपद्धती आहे, ज्याला आपण लोकशाही म्हणतो, फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आता या गव्हर्नमेंटने कोणता फॉर्म स्वीकारलाय? डेमोक्रेसीचा फॉर्म स्वीकारला आहे. ह्या डेमोक्रेसी ही कधीच त्यांनी चेंज केली आणि ते आता ऑटोक्रेसीवर गेलेले आहेत, हे आम्हा लोकांना कुणालाही माहिती नाहीये. फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कधीच चेंज झालेला आहे. तुम्ही लोकांनी बघितलं, करोना काळामध्ये नवीन पार्लमेंट तयार झाली, बघितलं टीव्हीवर. आणि नवीन पार्लमेंट तयार झाल्यानंतर सेंगोल नावाचा एक राजदंड तो आधी त्या संसदेत स्थापन करण्यात आला. याचा अर्थ काय? द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट विच वॉज डेमोक्रेसी हॅज बीन चेंज अँड वी हॅव एक्सेप्टेड ऑटोक्रेसी नाव. ओनली वी हॅव नॉट डिक्लेअर्ड इट ऑफिशियली. आम्ही सरकारचा प्रकार बदललेला आहे. लोकशाही आता देशात नाही. संसद केवळ 4 ते 5 लोकांसाठीच काम करणार. ही संसद, या देशाची व्यवस्था तुमच्यासाठी काम करणार नाही. दर 5 वर्षानं फक्त तुम्ही मतं टाकायची. संसद फक्त काही फॅमिलीसाठी काम करणार. मग ही कुणासाठी काम करणार? स्टेट बँक ऑफ इंडिया तुमची बँक आहे की नाही? लोकांची बँक आहे, सरकारी बँक आहे. आता ही सरकारी बँक कुणासाठी काम करते? SBI. त्या माणसाचं नाव मी आता घेत नाही. हे गुगलला सगळ्या न्यूज आहेत. हे बघ, मुंबईच्या जवळच आता एक नवीन एअरपोर्ट उभं राहिलंय, नवी मुंबई एअरपोर्ट. हे नवी मुंबई एअरपोर्ट अडाणी यांनी बांधलं. अडाणी एक उद्योजक आहे, तो काही सामाजिक कार्यकर्ता आहे का? एक उद्योजक आहे, बिझनेसमॅन आहे. त्याने बांधलं, खूप चांगली गोष्ट आहे. अजून एअरपोर्ट बांधावे, अजून रेल्वे स्टेशन बांधावे, रोड्स बांधावे, त्यात काही गैरप्रकार नाही. पण संसदेने आणि संसदेचा जो अध्यक्ष असतो, संसदेचा जो हेड असतो, जो रिप्रेझेंट करतो, त्याला आपण प्राईम मिनिस्टर म्हणतो. त्या प्राईम मिनिस्टरच्या एका फोनवर स्टेट बँक ऑफ इंडियाने अडाणीचे 12,770 करोड रुपये माफ केले. संसद कुणासाठी काम करते? अडाणीसाठी. संसद कुणासाठी काम करते? अंबानीसाठी. तुम्ही कधी एव्हिएशन मिनिस्टरचं नाव ऐकलंय का? आधी असायची एव्हिएशन मिनिस्ट्री. हवाई वाहतूक जी असते त्याचं संपूर्ण डिपार्टमेंट आहे. आता मला सांगा, भारताचं सरकारी कोणतं विमान आहे? आहे का कोणतं विमान सरकारी? एअर इंडिया विकली, जी सरकारी होती ती. जर भारताचं सरकारी विमानच नाही, मग एव्हिएशन मिनिस्ट्रीचं काम काय? झिरो. कुणासाठी कायदे बनवू? माझं प्लेनच नाहीये, माझी एअरलाईनच नाहीये, मग मी कायदे कुणासाठी बनवू? ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री असायची, रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री असायची. सगळे रोडवेज तर प्रायव्हेट केलेत. IRB प्रायव्हेट आहे, अडाणी रोड बांधतोय, प्रायव्हेट आहे. मेट्रो आता आपल्या मुंबईमध्ये दिसतंय, प्रायव्हेट आहे. जर रेल्वे प्रायव्हेट आहे तर रेल्वे मिनिस्ट्रीचं काम काय आहे? झिरो. म्हणजे संपूर्ण देशाची मिनिस्ट्री ही झिरो झालेली आहे. ही फक्त ठोकळे दिसत आहेत बसलेले. काम फक्त अमित शाह आणि मोदी करतो.
तारा और सितारा की जोड़ी. अख्खा देश या लोकांनी गहाण ठेवलेला आहे, विकलेला आहे. कोणतेही सरकारी संस्थानं आता देशाकडे नाहीत. सगळे पोर्ट्स, वॉटर पोर्ट्स प्रायव्हेटाईज झालेले आहेत, रेल्वेज प्रायव्हेटाईज झालेले आहेत. एकाही मेलमध्ये तुम्हाला सरकारी जे काम करणारी लोक असायची, अटेंडंट असायची, ते तुम्हाला दिसणार नाही. ते सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. मागे एका जिल्ह्यानं तहसीलदार पदाची ऍडव्हर्टाईज काढली होती. तहसीलदार पदाची ऍडव्हर्टाईज आहे, माहितीये कुणाला? तहसीलदार पण आता ऍडव्हर्टाईजने भरला जातोय. ज्याच्यासाठी आम्ही परीक्षा द्यायचो, आता त्या परीक्षा दिल्या जात नाही, ऍडव्हर्टिजमेंट दिली जाते, इंटरव्ह्यू, आणि ही सरकारी पदं भरली जातात. उद्या कलेक्टरही UPSC MPSCतनं येणार नाही, तो नागपूरच्या त्या एजन्सीमधनं तुमच्याकडे येईल. मग अशा अवस्थेत आमचं आता काम काय? आम्ही काय करणार आहोत? बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही सिख नाही आहोत, आम्ही मुसलमान नाही आहोत, आम्ही जैन नाही आहोत, आम्ही ख्रिश्चन नाही आहोत, आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली की आम्ही बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी संविधानाच्या पहिल्या पानावर लिहिलंय, जस्टिस, सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल. सोशल जस्टिस साठी बुद्धिझम दिला की आधी ओळख निर्माण करा, जगाशी नातं जोडा. इकॉनॉमिकल जस्टिस साठी आमच्याकडे कार्यक्रमच नाही. जो तो उठतो, थोडासा फेम आला, थोडी ओळख निर्माण झाली की लगेच एखादी पार्टी लॉन्च. सगळेजण उठतात, पॉलिटिकल जस्टिस, पॉलिटिकल जस्टिस आहे ना. सगळ्यात जास्त पॉलिटिकल जस्टिस कुणाला असेल तर ती आम्हाला आहे. कसं? भारताच्या संसदेत 114 का 100 अंदाजे आपण धरू की 120 पदं, 120 खासदार हे अनुसूचित जातीचे राखीव सीटांवर आहेत, SC आणि ST. सगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांना जर क्लब केलं, एकत्रित केलं, तर 1,500 आमदार तुमचे आहेत. एक राष्ट्रपती तुमचा होता मागे, आताही STचा आहे. सांगा, एवढी मोठी ताकद, पॉलिटिकल पॉवर कोणत्या तरी समाजाकडे आहे का? ख्रिश्चनांचे एवढे आमदार आहेत का? जैनांचे एवढे आमदार आहेत का? सिखांचे एवढे आहेत का? एवढे तुमचे आहेत. एवढी मोठी पॉलिटिकल पॉवर तुमच्या पाठीशी असतानाही, एवढी मोठी पॉलिटिकल पॉवर तुमच्या पाठीशी असतानाही आमच्यावर बलात्कार होत आहेत, आमची घरं जाळली जात आहेत, आमच्या नोकऱ्या बंद होत आहेत, संविधान जाळला जातोय. सांगा, काय कामाची ही पॉलिटिकल पॉवर? ज्यांना आज तुम्ही आमदार म्हणता, खासदार म्हणता, बाबासाहेब काय म्हणून गेलेत माहित आहे? की ही आमची लोक निवडतात, संसदेत पाठवतात, आणि पाठवल्यानंतर साधं तोंड पण उघडायचा अधिकार देत नाहीत. फक्त एकदाच त्यांना काहीतरी तोंड उघडायला मिळतं. केव्हा? जेव्हा त्यांना जांभळी येत असेल तेव्हा. त्याच्याशिवाय ते तोंडही उघडत नाही. ज्यांना आज आपण आमदार साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब, खासदार साहेब म्हणतो, बाबासाहेबांनी 1946 ला सांगितलं, हे दलाल आहेत, दलाल. हे त्या पक्षाची दलाली करायला तिथे गेलेत, आमच्या समाजाची बाजू मांडण्यासाठी, आमच्या समाजाचे मुद्दे मांडण्यासाठी तिथे गेलेले नाहीत. दर 5 वर्षाने हे दलाल निवडायचे. आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र व्यवस्था आज उभं करणं गरजेचं आहे, जे बाबासाहेबांनी संविधानाच्या पहिल्या पानावर लिहिलंय. इकॉनॉमिकल जस्टिस, सगळ्यात मोठी इकॉनॉमी आमची आहे. ब्राह्मणांचं मी आत्ता एक माझ्या इन्स्टाला एक लाईव्ह व्हिडिओ केला होता, माहित नाही तुमच्यापर्यंत आला असेल नसेल. आम्ही स्वतः ही बँकिंग सुरू केली आहे. मी ज्यावेळेस रिलिजन वाईज बँकिंग सेक्टर बघत होतो, रिलिजन वाईज, की मुसलमानांचे किती बँक्स आहेत, त्यांच्या मला खूप साऱ्या बँक्स आहेत, सिखांच्या बँक्स आहेत, ख्रिश्चनांच्या बँक्स आहेत. एवढं सोडा, ती अजून एक कोणता तरी प्रोटेस्टंट्स का कॅथलिक्स मध्ये एक छोटासा वर्ग येतो, त्यांच्या पण बँक्स आहेत. पारशांची संपूर्ण देशातली लोकसंख्या, मला त्यावेळेस कळलं 54,000 पारसी राहतात.
0.006%, 0.4%, not a single percent. 0.0046% पारसी आहेत देशामध्ये. त्या पारशांची बँक आहे आणि त्या पारशांच्या बँकेमध्ये लगभग 1200 कोटी रुपये आहेत. 50,000 पारशांचे 1200 कोटी रुपयांची अर्थव्यवस्था आहे. आमची टक्केवारी काय माहित आहे? 2011च्या आकड्यानुसार ही 16 ते 17% आहे, पण ऍक्च्युअल आमची ही लोकसंख्या ही जवळपास 22 ते 25% आहे. 22 ते 25% अर्थव्यवस्था शून्य आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथावर आरबीआय उभी राहिली, त्या लोकांची, बाबासाहेबांच्या अनुयायांची एकही साधी बँक नाही. सगळ्यांचा पैसा आहे, सगळ्यांकडे पैसा आहे. साधं 10 रुपयाचं बिस्किट जरी घ्यायचं असलं ना तरी आपण स्कॅन करतो आणि लगेच 10 रुपये पाठवून देतो, हो की नाही? याचा अर्थ 10 रुपये तुमच्या बँकेत पडलेत म्हणून तर तुम्ही पेमेंट केला. आता ज्या बँकेत पडलेत ती बँक काय करते? उचलून पैसे कुणाला देते आहे? एसबीआय. पैसे तुमचे. इथे प्रत्येक जण काही ना काहीतरी उद्योग, व्यवसाय, नोकरी काहीतरी करत असेल, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पैसा कमवत असेल. कमवून झाल्यानंतर काय? एक म्हण आहे मराठीमध्ये, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. आम्ही दळतोय. सकाळी 5ला उठू, 6ला उठू, ट्रेन पकडू, मुंबईला जाऊ, परत घरी येऊ, दळतोय आपण महिनाभर दळतो आणि महिनाभर दळल्यानंतर जे पीठ येतंय ते अडाणी नावाचं कुत्र कधी खाऊन जाते तुम्हाला कळतही नाही. मेहनत आम्ही घेतली. सांगा अडाणी कोणत्या 10 ते 5 काम करतोय? सांगा ना. कुठे विटा उचलायला जातोय? कुठे शेतामध्ये जातोय? काहीतरी काम करतोय का? की मेहनत करतोय? काही मेहनत नाही. आयता पैसा त्याला मिळतोय. त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करताय दिवस रात्र. तुम्ही मेहनत करा, बँकेमध्ये पैसा ठेवा, ती बँक उचलून मला फ्लायओव्हर बनवायला पैसा देईल. ती बँक उचलून मला एअरपोर्ट बनवायला पैसा देईल. ती बँक उचलून मला रोड बनवायला पैसा देईल. ती बँक उचलून मला मेट्रो बनवायला पैसा देईल. कमवायचं तुम्ही, मेहनत तुम्ही करायची. आणि म्हणून आम्ही हा जो ड्रेन आहे ना, याला ड्रेन म्हणतात. ड्रेन म्हणजे काय? ड्रेनेज ज्याला म्हणतात ना, की पाईपलाईन फुटल्यानंतर, पाण्याची पाईपलाईन फुटल्यानंतर पाणी जसं वाहून जातं, हे ड्रेनेज आहेत आपल्या सिस्टममध्ये, समाजामध्ये. हा ड्रेनेज थांबवावा लागणार आहे. आमचा पैसा या ब्राह्मणिकल सिस्टम मध्ये जातोय. तो पैसा तिथे जाऊ नये म्हणून आम्ही डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची निर्मिती केली. आज ती ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आणि नागपूर डिस्ट्रिक्ट या 2 डिस्ट्रिक्टला 6 महिन्यातच आम्ही या 2 डिस्ट्रिक्ट्समध्ये गेलोय. तब्बल 3 कोटी रुपये 6 महिन्यात आम्ही जमा केलेत. 3 कोटी, तेही एक लाख द्या, 2 लाख रुपये द्या असं नाही. फक्त 2,500 रुपयाचा शेअर घ्या. 2,500 करत करत 3 कोटी पर्यंत गेलो. आणि मला अभिमानाने सांगावं वाटतं की पहिली लोनची केस जी आमच्याकडे आली ती होती लंडन युनिव्हर्सिटीमध्ये MBBS करण्यासाठी 30 लाख रुपयाची मागणी करणारी फाईल आमच्याकडे आली. आणि त्या 3 कोटीमधनं 30 लाख आम्ही त्या व्यक्तीला देऊ शकतो. त्या मुलीला SBIने नकार दिला की तुला आम्ही लोन देणार नाही, कारण तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काही नाही. 6 महिन्यात हा रिझल्ट आहे. अजून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही. म्हणून मी बा प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, मला गावागावापर्यंत जायचंय, वाड्यावाड्यापर्यंत जायचंय, गल्ली बोळापर्यंत जायचंय. एक रुपया जो आज आम्ही ब्राह्मणी व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी देतोय तो थांबवा. आम्ही कमवलेला पैसा आम्ही या ब्राह्मणिकल सिस्टम मध्ये ठेवतो. व्यवस्था कुणाची उभी राहते? अडाणी, अंबानी, अगरवाल, मालिया या लोकांची उभी राहते. उद्या जर हाच पैसा आम्ही बौद्ध व्यवस्थेमध्ये उभा ठेवले, हा सगळा पैसा बौद्ध व्यवस्थेमध्ये ठेवला तर याच्यामध्ये बौद्धांची व्यवस्था उभी राहील. बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीज उभ्या राहतील, बुद्धिस्ट एंटरप्रिनर्स उभे राहतील. त्यावर आम्ही काम करतो. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना सगळ्यांना आवाहन करणार आहे,
प्रत्येक घरामध्ये 18 वर्षावरील जितकेही लोक आहेत ते डॉक्टर बी.आर. आंबेडकर बँकेचे शेअर होल्डर असलेच पाहिजे. आम्हाला डोनेशन नको आहे की आम्हाला डोनेशन द्या. तुमचा पैसा तुमच्याच बँकेत असणार आहे, तुमच्याच अकाउंटमध्ये असणार आहे. तुम्ही ज्यावेळेस SBI मध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, हे समोर ICICI बँक आहे, याच्यामध्ये जेव्हा अकाउंट ओपन करता तेव्हा काय त्यांना डोनेशन देता का? तुमचा पैसा तुम्ही तिथे ठेवला. तीच परवानगी आज घेतली आहे मी, तेच प्लॅटफॉर्म उभं केलंय. तुम्हा लोकांना UPI पेमेंट्स करतावे यासाठी सगळे सॉफ्टवेअर परचेस केलेले आहे आणि म्हणून ते सगळं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. मी जी स्वतंत्र व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहून ठेवलेली आहे ती उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, काम करत आहोत. त्यामध्ये सगळ्यांचा साथ आणि सहयोग हवा, सगळ्यांनी सामील याच्यामध्ये झालं पाहिजे. आजपासून 25 वर्षानंतर मी तुम्हाला अजून एक बँकेचं उदाहरण देतो. बघा, ही एक बँक आहे, छोटीशी त्यांची कम्युनिटी आहे, खूप छोटीशी कम्युनिटी आहे, 1% पण नाही ती लोक. ही बँकेचं विकिपीडिया आहे. 1% ही लोक नाही. कोकणामध्येही सापडतात. ब्राह्मणांमध्येही अनेक उपजाती आहेत. त्याच्यामध्ये एक उपजात आहे सारस्वत नावाची, आहे ना, सारस्वत ब्राह्मण. 1% ही नाही. पण बाबासाहेबांचं आर्थिक धोरण त्यांनी स्वीकारलं. बाबासाहेबांच्या आर्थिक धोरणावर त्यांनी काम केलं. बाबासाहेबांनी जे कॉपरेटिव्ह ऍक्ट मध्ये सांगितलं ते त्यांनी इम्प्लिमेंट केलं आणि त्यांनी त्यांची एक बँक काढली. काय नाव आहे त्या बँकेचं? सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, जिला आपण सारस्वत बँक म्हणतो. 1% ही ती लोक या देशामध्ये नाही आहेत. कोकणामध्येच त्यांची जास्त संख्या आहे. 1% ही नसणाऱ्या लोकांचं टोटल इक्विटी डॉलर्स मध्ये आहे $60 मिलियन $, 3023.75 करोड रुपये. 1% ही नसलेली लोक आणि जवळपास 59 कंट्रीज मध्ये यांच्या ब्रांचेस आहेत. 59 कंट्रीज. 1% नसलेली लोक बाबासाहेब स्वीकारतात, बुद्ध स्वीकारतात, स्वतःची अर्थव्यवस्था उभी करतात आणि जगात जातात. 22% असणारी आम्ही लोक, बाबासाहेबही आम्ही स्वीकारलेला नाही. बुद्ध तर लांबची गोष्ट आहे. हा संविधान इथे ठेवलाय. किती लोकांनी वाचलाय? हेच कृत्य जर तुमच्या घरात कोणी केलं ना तर तुम्ही त्याला माराल. ही मुलं इथे बसलीत, 10वीत असतील, 12वीत असतील. या मुलांनी हे कृत्य केलं तर 10वीचं पुस्तक आणलं, त्याला ठेवलं, त्याला अगरबत्ती लावली, त्याला मेणबत्ती लावली, फुलं वाहिली, आपोआप झाला का 10वी पास? कधी व्हाल 10वी पास? ते उघडून वाचल्यानंतर आम्ही काय करतोय? संविधान आणायचं, एका खुर्चीवर ठेवायचं, त्याची मेणबत्ती अगरबत्तीने पूजा करायची, आमचं काम झालं. ब्राह्मण कधीही संविधानाची पूजा करत नाही. ब्राह्मण कधीही बुद्धाची पूजा करत नाही. तो त्याला आत्मसात करतो. सगळ्यात जास्त संविधान कोणी वाचलं असेल आणि त्याच्यावर काम करत असतील तर ते ब्राह्मण आहेत. आम्ही ब्राह्मणांना शिव्या घालतोय. सगळ्यात जास्त बुद्धाला जर कोणी आत्मसात केलं असेल तर ते ब्राह्मण आहेत. त्या ब्राह्मणांनी बुद्ध स्वीकारला, सम्यक वाणी ठेवली, सम्यक दृष्टी ठेवली. त्याला या देशामध्ये नाही, जगामध्ये फक्त 2च लोकांना माहिती आहे की देव नाही आहे. फक्त 2च वर्गाला माहित आहे. एक बौद्ध आणि दुसरा ब्राह्मण. या दोघांनाच माहिती आहे देव आणि ईश्वर नाही आहे. आणि म्हणून ब्राह्मण तुम्हाला सांगतो देव आहे, त्याची पूजा करा. पोर होत नाही हा खडा घाल, नोकरी होत नाही हा खडा घाल, पण वाचू नकोस.
बुद्ध समजू नकोस, तिथे जाऊ नकोस. त्या बुद्धाकडे पोहोचून त्या बुद्धानं काय सांगितलंय, स्वतःची प्रगती कशी करून घ्यायची आहे हे तुम्हाला कळू नये म्हणून तो तुम्हाला दगडाच्या नादाला लावतो. हा दगड घेऊन जा, 11 दिवस ठेव घरात, 21 दिवस ठेव घरात. त्याला माहित आहे की तुम्हाला जर हा बुद्ध कळला तर तुम्हीही जगामध्ये जाल. खूप मोठी प्लॅनिंग सुरू आहे देशामध्ये तुम्हाला घेऊन, की तुम्हाला बाबासाहेब कळू नये, तुम्हाला बुद्ध कळू नये. आपण गणपतीची मिरवणूक बघतो, लालबागचा राजा टीव्हीवर. ही सेम मिरवणूक आता 14 एप्रिलला सुरू झाली आहे. किती लोकांनी बघितली? सेम. हिंदूंमध्ये भक्त असतात, आपल्यामध्ये असतात का? आपल्यात कोण असतात? अनुयायी. आता अनुयायी यांना संपवण्यात येत आहे आणि तिथे भक्त तयार केले जात आहेत. बाबासाहेबांची भली मूर्ती उभी असलेली मूर्ती आणायची, ट्रकवर ठेवायची, डीजे वाजवायचा, दारू पिऊन नाचायचं. झालं, बाबासाहेबांची मुवमेंट संपली. कसं तुम्हाला बाबासाहेबांपासून दूर नेलं जाते बघा. मूर्ती पाहिजे, मूर्ती घ्या. स्टेशनला नाव पाहिजे, स्टेशनला नाव घ्या. फोटो पाहिजे, फोटो घ्या. डीजेला पैसे घ्या, दारूला पैसे घ्या, पण बाबासाहेबांचं पुस्तक उघडून वाचू नका. बाबासाहेबांनी काय सांगितलंय ते कळू देऊ नका. ही खूप मोठी प्लॅनिंग सुरू आहे, खूप मोठी प्लॅनिंग. आणि म्हणून आम्हाला आता या प्लॅनिंगला ओळखून काउंटर प्लॅन तयार करावा लागणार आहे. काउंटर प्लॅन आम्ही तयार करत आहोत. स्वतःची 60 एकर जमीन आम्ही घेतली आहे. बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचा प्रकल्प तिथे आम्ही उभा करतोय. डिजिटल युनिव्हर्सिटीवर आम्ही जातोय. कोर्सेस, बाबासाहेबांचे आंबेडकरिझम काय, बुद्धिझम काय, याचे डिजिटल कोर्सेस तयार करतोय. ही जिथेही मी जातो तिथे मी ही पुस्तकं घेऊन जातोय. बाबासाहेबांनी 1954 साली लिहिलेलं पुस्तक आहे की बौद्धांनी काय करायचंय, त्यांचे संस्कार काय, त्यांनी जन्म होत असताना काय संस्कार घ्यायचे, लग्नविधीचे काय संस्कार आहेत, त्रिशरण पंचशीलचा अर्थ काय, हे बाबासाहेबांनी त्या काळात परदेशातून हे सगळं आणलं आणि ही पुस्तिका तयार केली. आज आमच्या लोकांपर्यंत हे नाही. म्हणून मी ही जिथे जातो तिथे पुस्तिका देतो, कारण माझं बोललेलं भाषण काही दिवसानंतर तुमच्या डोक्यातनं निघून जाणार आहे. कमीत कमी बाबासाहेबांनी बौद्ध धम्मात काय करायचंय ते तरी आमच्या लोकांपर्यंत राहील. मी माझे कार्यकर्ते आहेत तिथे, ती पुस्तकं कुठे ठेवलीत? मागे ठेवलीत. जाताना घेऊन जा ती पुस्तकं. 50-50 रुपयाची फुकट दिली तर फेकून द्या. लोक दारू विकत घेतील पण दूध घरात पाहिजे. आणि म्हणून ही पद्धत आपल्याला बंद करायची. 25 वर्षाचा पिरियड आणि दॅट टू विथ प्लॅनिंग. हवा आली म्हणून लगेच आमदारकीचा फॉर्म भरा, हवा आली लगेच, तसं आम्ही शिफ्ट होणार नाहीये. जे प्लॅनिंग केलंय, बँकिंग, युनिव्हर्सिटीज, हेल्थ, मीडिया, हा 25 वर्षाचा पिरियड घेऊन चाललेलो आहे. पहिले 5 वर्ष बुद्धिस्ट इकॉनॉमीवर दिलेली आहे. त्यातला पहिला वर्ष 31 मार्च 2026 ला संपेल. फर्स्ट इयर संपेल. अजून 4 वर्ष राहिलीत माझी बुद्धिस्ट इकॉनॉमीसाठी. त्यानंतर बुद्धिस्ट एज्युकेशनवर आम्ही येणार आहोत, बुद्धिस्ट मीडियावर येणार आहोत. आणि जगातल्या ब्राह्मणांना, सारस्वत ब्राह्मणांना 59 कंट्रीमध्ये पोहोचण्यासाठी 100 वर्ष लागली. मी आज बौद्ध देशामध्ये WFB नावाचं एक संघटन आहे जे आज 138 कंट्रीजचं आहे. या 3 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत माझी मीटिंग आहे. त्या मीटिंगला मी जातोय. ब्राह्मणांना 100 वर्ष लागली 59 कंट्रीज मध्ये जायला. मी 25 वर्षात 150 देशांपर्यंत आमची व्यवस्था घेऊन जाईल. त्यासाठी तुम्हा लोकांचा साथ आणि सहयोग हवा. स्वतःचे पैसे या ब्राह्मणिकल सिस्टमला द्यायचं थांबवा. त्यांना द्यायचं थांबवा. तुम्हाला विड्रॉल्स पाहिजेत, आमच्याकडे आहेत. जो ICICI मध्ये पैसा ठेवताय तो BR आंबेडकर बँकेत ठेवा, तिथून पेमेंट्स करा. त्या ICICI बँकेला का तुमचा पैसा वापरायला देता?
का तुमची संपत्ती त्या दुसऱ्याने वापरायची? त्यासाठी स्वतःचे शेअर्स उभे करा, स्वतः मालक व्हा. मला जर काढायची असती तर मी कंपनी काढली असती. कंपनीमध्ये 1 मालक, 2 मालक, 3 मालक किंवा 4 मालक असतात, त्यात फॅमिली मालक असते. मी कंपनी नाही काढली, कोऑपरेटिव्ह बँक काढली, ज्याच्यामध्ये माझा हिस्सा फक्त 2,500 रुपयाचा आहे. मी माझ्या भल्यासाठी काम नाही करत आहे की मला तुमचा पैसा मला द्या. ही सगळी बँक मी जनतेच्या नावाने केलेली आहे. ज्या परिवारात माझा जन्म झालाय, जो डीएनए घेऊन मी जन्माला आलोय, तो डीएनए स्वतःच्या परिवारासाठी काम करत नाही. रामजी असतील, मालोजी असतील, बाबासाहेब असतील, हे नेहमी समाजासाठी त्यांनी ती योजना तयार करून कामं केली. म्हणून मी आज तुम्हाला ह्या 2 सिस्टम्सवर काम करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना आव्हान करतो. बा प्रतिष्ठानच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना, त्यांच्या फळीला मी विनंती करेन की या मुवमेंटमध्ये जुडा. तुमच्या संघटनेचं तर तुम्ही काम कराच, त्यासोबत या इकॉनॉमीवर, या बुद्धिस्ट कल्चरवर आपल्याला काम करायचं. हेच खरं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी सेपरेट सेटलमेंट दिली ती उभं करण्याचं काम होईल. संविधान दिनाच्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो. संविधान उशीर मलाही झालाय, आपल्याला 10 मिनिटात बंदही करायचं. एक शेवटचं की संविधान सभा आहे, संविधान दिन आहे. संविधानामुळे काय झालं? 26 नोव्हेंबर 1949ला देशानं संविधान स्वीकार केला. संविधान सभेने संविधान स्वीकार केला. बाबासाहेब घरी गेले. दिल्लीच्या अलीपूर रोडचा बंगला होता. बाबासाहेबांची एक आराम खुर्ची होती. त्या आराम खुर्चीवर बाबासाहेब बसले, डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर ते कसल्या तरी विचारात निघून गेले. विचार करता करता त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. शेजारी रत्तूंनी बघितलं की बाबासाहेब रडतायत. आता रत्तूंची हिंमत होईना की बाबासाहेबांना उठवावं आणि विचारावं की बाबासाहेब तुम्ही का रडता. म्हणून रत्तून एक युक्ती केली. बाबासाहेबांच्या पायाजवळ बसले आणि पाय चेपत चेपत बाबासाहेबांना प्रश्न केला, बाबा साहब अभी अभी आप भारत को एक अच्छी व्यवस्था देकर आए हो, एक अच्छा संविधान देकर आए हो, फिर किस बात का दुख है आपको, आप क्यों रो रहे हो. बाबासाहेबांनी डोळे उघडले आणि रत्तूला सांगितलं, रत्तू एक समय था, मेरा बेटा राजरत्न. राजरत्न हे जे माझं नाव आहे हे बाबासाहेबांच्या सगळ्यात लाडक्या मुलाचं नाव होतं. हा 6 वर्षाचा असताना, नाही 2.5 वर्षाचा असताना याला डबल निमोनिया झाला. आणि त्यावेळची अस्पृश्यता आपल्या सगळ्यांना माहित आहे. याच चाळीमध्ये, परळच्या चाळीमध्ये बाबासाहेब राहत होते. बाबासाहेबांकडे पैसे होते, वकिली करायचे बाबासाहेब, पण ते पैसे देऊनही त्या मुलाला कोणी हात लावायला तयार नाही. कारण कोणी आमच्यातला डॉक्टर नाही, सवर्णांचा डॉक्टर अस्पृश्यांच्या मुलांना हात लावायला तयार नाही, कोणी नर्सही हात लावायला तयार नाही. शेवटी तो मुलगा घरात त्या डबल निमोनियानं तडफडत होता. आता किती दिवस त्या मुलाकडे बसून राहावं म्हणून बाबासाहेबही आपल्या कामासाठी निघाले. बाबासाहेब हायकोर्टात गेल्यानंतर माता रमाईंनी बघितलं की राजरत्नाचा ताप वाढत चाललाय. माता रमाईंनी बाबासाहेबांच्या एका कार्यकर्त्याला बोलावलं आणि सांगितलं की बाबासाहेब जिथे कुठे असतील त्यांना ताबडतोब घरी घेऊन या. हा कार्यकर्ता ताबडतोब हायकोर्टात पोहोचला आणि बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब तुम्हाला ताबडतोब घरी बोलावलंय. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मी तापानं फणफणत असलेला, डबल निमोनियानं फणफणत असलेला माझा राजरत्न घरी सोडून आलोय, नक्कीच त्याच्यासोबत काहीतरी बरं वाईट झालं असेल. बाबासाहेबांनी सगळी कामं सोडली, त्या हायकोर्टाच्या दारातनं टांगा केला आणि बाबासाहेब त्या परळच्या चाळीच्या दाराशी येऊन थांबले. बाबासाहेब पळत त्यांच्या त्या 10x10च्या खोलीत गेले. त्या राजरत्नाला आपल्या कुशीत घेतलं. लाड करता करता, प्रेम करता करता बाबासाहेबांच्या लक्षात आलं, अरे हा तर कधीच गेलाय, हा तर कधीच मेलाय. त्या राजरत्नाला घेऊन बाबासाहेब ओक्सा पोक्षी रडले. भिंतीला डोकं आपटून आपटून बाबासाहेब रडत होते. सगळी कार्यकर्ते मंडळी त्यांना सुचेना की बाबासाहेबांना शांत कसं करायचं. बाबासाहेबांचा लहानपणचा मित्र मालू हा पुढे आला, बाबासाहेबांना शांत केलं आणि बाबासाहेबांना सांगितलं की आता खूप उशीर झालाय,
त्या मुलाचं अंत्यविधी आता आपल्याला उरकायचं आहे. त्या मुलाचा शेवटचा अधिकार आहे की बापाच्या पैशातनं शेवटचं वस्त्र त्याला परिधान करायचे, टाकायचे त्याच्या अंगावर, ते आणायला पैसे द्या. बाबासाहेबांनी कोटात हात घातला आणि हाताला एकही पैसा लागला नाही. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की माझ्या मुलाच्या शरीरावर त्याचा शेवटचा अधिकार आहे पैसे, त्याचे कपडे, ते कपडे आणायसाठी पण माझ्याकडे पैसे नाही आहे. शांत झालेले बाबासाहेब पुन्हा ढसाढसा रडायला लागले. शेजारी माता रमाई उभ्या होत्या. माता रमाईंच्या लक्षात आलं या रडण्यामागचं कारण वेगळं आहे. माता रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेबांच्या खिशामध्ये राजरत्नाच्या शरीरावर कपडे टाकण्यासाठी पण पैसे नाही. माता रमाईने अंगावरची साडी फाडली आणि राजरत्नाच्या शरीरावर ती साडी टाकली आणि त्या राजरत्नाचा अंत्यविधी झाला. ही गोष्ट बाबासाहेबांना संविधान दिल्यानंतर आठवली. बाबासाहेब रत्तूला म्हणतात, रत्तू एक समय था कि मेरा बेटा राजरत्न इस दुनिया से जाते समय मैं उसके शरीर पर कफन तक डाल नहीं सका. माझा मुलगा राजरत्न या जगातनं जात असताना साधं कफन पण मी त्याला देऊ शकलो नाही. पण रत्तू माझ्या लोकांना जाऊन सांग, मेरे लोगों को जाकर बताओ कि मैंने उनके लिए ऐसा संविधान तैयार किया है, ऐसी व्यवस्था तैयार की है कि मेरा आने वाला हर एक राजरत्न ये सूट बूट टाई कोट में पैदा होगा. ऐसी व्यवस्था मैंने इस संविधान के माध्यम से दी है. मोदीला, भागवताला, फडणवीसाला संविधान नाही हटवायचं आहे. तुमची आमची सुटा बुटातली टाय कोटातली व्यवस्था हटवायची आहे. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे संविधान आणि हा बुद्ध हे बाबासाहेबांच्या जीवनात काही लोक म्हणजे त्यांची अडचण होते की बाबा आम्ही बुद्धाचं नाव घेतलं तर लोकांना वाटेल आम्ही धार्मिक नेते आहोत, मग लोक आम्हाला मतं देणार नाहीत. म्हणून ते लोक काय म्हणतात माहिती आहे, पब्लिकमध्ये नाही प्रायव्हेटमध्ये मला म्हणतात, बाबा साहब से एक ही गलती हो गई, बाबा साहब ने बहुत अच्छा काम किया लेकिन बाबा साहब से एक ही गलती हो गई, उन्हें बुद्ध का धम्म स्वीकार लिया. मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक कामं केलीत. 1917 वोटचा अधिकार, 1927 पाणी पिण्याचा अधिकार, असे अनेक अधिकार दिले. अनेक अधिकार. सगळ्या अधिकारांमध्ये ज्याला आपण मास्टर स्ट्रोक म्हणतो तो म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म. हा बाबासाहेबांच्या चळवळीतला, त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक बाबासाहेब देऊन गेलेत. याला आपण युटिलाइज केलं पाहिजे. जगातल्या बौद्धांकडे जाऊन आम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही भारतातून आलोत, आम्ही भारताचे बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी हे काम आमच्यासाठी सोपं करून गेलेले आहेत. मी ज्यावेळी जगातल्या या मंचावर जातो तेव्हा जगातले लोक म्हणतात, मला विचारतात कोणत्या देशातने आलात. आम्ही म्हणतो भारत. बाबासाहेब किती मोठं काम करून गेले माहित आहे. ते म्हणतात आंबेडकर्स इंडिया. आज या देशाची ओळख मोदीचा किंवा गांधीचा भारत म्हणून होत नाही, बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणून जगामध्ये ओळख होते. या ओळखीचा वापर आम्ही कधी करणार आहोत. महार म्हणून तुम्हाला स्थान नाही, मातंग म्हणून, ढोर म्हणून, चांभार म्हणून जगात तुम्हाला स्थान नाही. बौद्ध म्हणून ही ओळख बाबासाहेबांनी दिली आहे. ही ओळख प्रस्थापित करा. हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन. मी तुम्हा सगळ्यांना आत्ताच आव्हान करतो, कारण दर 6 डिसेंबरला मी शिवाजी पार्कला असतो, पण या 6 डिसेंबरला मी नाही आहे, कारण माझी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टची कॉन्फरन्स नेमकी 4 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत आली. ती नोव्हेंबरमध्ये असायची, ती डिसेंबरमध्ये आली. त्यामुळे मी शिवाजी पार्कला नाही आहे. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, शिवाजी पार्कमध्ये आमचा बौद्ध असल्याचा दाखल्याचा स्टॉल असतो. आमच्याकडे बौद्ध असल्याचे दाखले आमच्याकडे नाहीत. बौद्ध असल्याचा डेटा डिरेक्टरी जी आपण म्हणायचो ना, आम्ही लहान असताना टेलिफोन इंट्रोड्यूस झाले होते तेव्हा टेलिफोन कंपनीवाले डिरेक्टरी द्यायचे माहित आहे. त्या डिरेक्टरीमध्ये प्रत्येकाचं फोन नंबर असायचे, नाव फोन नंबर, नाव फोन नंबर. मला सांगा, बौद्धांकडे अशी डिरेक्टरी आहे का? आहे? या आनंदनगरमध्ये किती बौद्ध राहतात याची तरी माहिती तुम्हा लोकांकडे आहे का? नाही. ही डिरेक्टरी मी बनवतोय.
भारतातल्या बौद्धांची डिरेक्टरी मी बनवतोय. प्रत्येकाचं नाव, त्याचा फोन नंबर, त्याचं क्वालिफिकेशन, त्याचा पत्ता हा सगळा तिथे नोंदवला जातो. 10-15 लाख लोक येतात. 5 तारखेपासून आमचा स्टॉल जो सुरू होतो तो 6 तारखेच्या रात्री 12 पर्यंत असतो, कधी कधी 7 तारखेपर्यंत असतो. लोक उभे राहून नोंदणी करतात. मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की त्या आमच्या स्टॉलला या. स्टॉल नंबर अजून पडलेला नाहीये, पण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा स्टॉलला या आणि बौद्ध असल्याचे दाखले स्वतःकडे घ्या आणि स्वतःची नोंद करा. आणि त्याचसोबत या आनंदनगरमध्ये बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ही टीम उभी करा. मी बा प्रतिष्ठानच्या लोकांना आमंत्रण देतो की काही कार्यकर्ते तुम्ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियासाठी बहाल करा आणि त्यांना आम्ही बौद्ध असल्याचे दाखले देतो, शेअर सर्टिफिकेटचे शेअर्सचे फॉर्म देतो. ते घराघरापर्यंत जाऊन सगळ्यांची नोंद घ्या. भारत सरकार 10 वर्षातनं एकदा जनगणना करते आणि आमची माहिती आमचे दुश्मन घेतात. आमची माहिती आमच्या दुश्मनांकडे आहे. सेन्सस, आधार कार्ड काय आहे? सगळ्यांकडे आहे आधार कार्ड. आधार कार्ड म्हणजे तुमच्यावर वॉच ठेवणारं डॉक्युमेंट. तुमच्याकडे बाईक किती, तुमच्याकडे कार किती, तुमच्या घरात गॅस सिलेंडर आहे का स्टोव्ह आहे, घर किती स्क्वेअर फीटचं आहे, हे सगळं आधार कार्डशी लिंक आहे. बँकेत अकाउंट किती आहेत, बँकेत पैसा किती आहे, प्रत्येकाला आधार नंबर लिंक आहे की नाही आहे? लिंक आहे. या नंबरने तुमची सगळी माहिती तुम्ही तुमच्या दुश्मनांना देऊन ठेवली आहे. तुमची सगळी माहिती दुश्मनांकडे आहे आणि मित्रांकडे माहितीच नाही. म्हणून ही माहिती ते 10 वर्षातनं एकदा घेतात. मी 10 वर्षापर्यंत ही डिरेक्टरी तयार करणार आहे. एकही नाव सुटता कामा नाही, एकही व्यक्ती सुटता कामा नाही. यासाठी तुम्हा सगळ्यांची नोंद भारतीय बौद्ध महासभेकडे. मला माझी संस्था काढायला काही मोठं डोंगर चढावं लागलं असतं का? जसं आज झेंडेजींनी बा प्रतिष्ठान 6 महिन्यामध्ये काढली, तसं मी माझी प्रतिष्ठान काढू शकलो नसतो का? पण मग आम्ही आमच्या संस्था वाढवत गेलो, आम्ही आमच्या संस्था चालवत गेलो. मग बाबासाहेबांची संस्था कोण चालवेल? बाबासाहेबांची संस्था कोण वाढवेल? ज्या महामानवानं कायदा केला की प्रत्येक जण आपापली पार्टी काढू शकतो, आपापली संस्था काढू शकतो, हा अधिकार स्वतः बाबासाहेबांनी दिला, त्यांची संस्था मात्र आम्ही वाढवत नाही. म्हणून मी विचार केला, मी माझी स्वतःची संस्था काढणार नाही, मी माझी स्वतःची संस्था चालवणार नाही, मी बाबासाहेबांची संस्था चालवेल. म्हणून बा प्रतिष्ठान काढणं हा बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे, त्याला मी नकार देत नाही. पण हे करत असताना बाबासाहेबांची संस्था पण चालवा, ही करत असताना बाबासाहेबांची संस्था पण वाढवा. कोण पल्लवी जोशी, कोण विवेक अग्निहोत्री, ते स्वतःची संस्था जगात घेऊन चाललेत आणि बाबासाहेबांची संस्था गल्लीपर्यंत पण येऊ शकत नाही. म्हणून आधी बाबासाहेबांच्या संस्थेलाही आपण प्राधान्य देऊया. एवढंच बोलतो आणि थांबतो. आपण सगळ्यांनी मनापासून मला ऐकलं. एवढा चांगला प्रेक्षक वर्ग मला कधी मिळाला नाही. कोणीतरी खूप लुडबुड करेल, काहीतरी उठेल, कोणीतरी रडेल, पण एवढा चांगला प्रतिसाद. मला ही लोक म्हणत होती, साहेब आमच्याकडे जर कोणती पाटील नाच, गौतमी पाटीलचा नाच ठेवला असता तर जागा पण बसायला मिळाली नसती. मी बोलो खचून जाऊ नका. बुद्धानं 5 लोकांपासून सुरुवात केली. किती? 5. आज बुद्धाचा धम्म अर्ध्या विश्वामध्ये आहे. तुम्ही हे बघू नका की माझ्याकडे लोक येतील की नाही येतील. जितकी लोक आहेत त्यांच्यामध्ये सुरुवात करा आणि तिथून आपण ही मुवमेंट घेऊन जाऊ. म्हणून मी बा प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आभार व्यक्त करतो की खचून न जाताही त्यांनी आजचा हा संविधान दिनाचा कार्यक्रम घेतला आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आणि बुद्धाला अपेक्षित असणारा कार्यक्रम उभा केला. कसलंही नाचगाणं नाही. ही लोक प्रेक्षक नाही, हेच तुम्हाला सांगतो. हे सगळी लोक या मुवमेंटचे कार्यकर्ते आहेत, म्हणून ते इथे बसलेले आहेत. हे सगळे कार्यकर्ते आहेत. कुणीही इथे प्रेक्षक म्हणून बसला नाही. प्रेक्षक म्हणून असताना 2 मिनिटात निघून गेला असतं. अरे इथे काही नाचगाणच नाहीये. म्हणून या सगळ्यांना कार्यकर्ता म्हणून इन्व्हॉल्व करून घ्या. एवढंच सांगतो. मी बा प्रतिष्ठानने आजचा हा संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित केला, मला आमंत्रण दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. ही पुस्तकं मागे ठेवलेली आहेत, जाताना घेऊन जा आणि बौद्ध धम्माचं आचरण कसं आहे ते या पुस्तकामध्ये आहे. धन्यवाद साहेब. चांगल्या पद्धतीने आपण
येथील